या संघटनेने या ठिकाणी मला या स्टेजवर कला सादर करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, म्हणून संघटनेला आणि माननीय दादांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात. तर थोडासा नॉर्मल त्याला विकू द्या. हाल हो सेट रिपीट द्या. हेलो हेलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते सर्वकार्येषु. भगवान गणेश स्तवन करून वंदन केलं जातं. गवळण कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. सुरुवात 1 मिनिटाचा त्यानंतर 2 मिनिटाची गवळण कार्यक्रम सुरू. तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, ज्यांनी तुम्हाला माणूस जगण्याचा अधिकार दिला अशा छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात. हे ओम नमो 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 शिवाजीराज, हे नमो नमो शिवाजीराज, ओम नमो 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 शिवाजीराज, याशी दंडवत माझा. ओम नमो शिवाजीराज, याशी दंडवत माझा. ओम नमो 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 शिवाजीराज, ओम नमो 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 शिवाजीराज, ओम नमो नमो अहो दुश्मनाला जन्म लावला ठाक, माझ्या राजाच्या तलवारीकडे पाहू. शत्रू दुश्मन पर थराथरा कापायचा, परंतु सैतानाला सुद्धा सळकाप सुटायचा. अहो दुश्मनाला जन्म लावला ठाक, अवघ्या गुलामगिरीची जान केली राख, आणि ही दडपशाही जान केली खाक. त्याने सुखी केली प्रजा, ही सुखी केली प्रजा म्हणून
ओम नमो 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 शिवाय ओम नमो 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 शिवाय कार्यक्रमाला सुरुवात आल्या पाच गवळण गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणीच्या कानापर्यंत पोहोचली. म्हणून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नटून थटून शृंगार करून काय शृंगार पण आजच्या बायकांना शृंगार हा शब्द कळत नाही बरं का. त्यांना नटून हा शब्द कळत नाही. त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलती म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलती बरं कारण मॉडर्न जमाना आला. हो मग देवाला पाहायला जायचे अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढली. तिला मॅचिंग असणार ब्लाऊज, तिला मॅचिंग असणारी टिकली, तिला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या, तिला मॅचिंग असणारी चप्पल, तिला मॅचिंग असणारा नवरा. अति झालं नवरा नाही बरं असं सर्व मॅचिंग करून सर्व गवळणी देवाला पाहण्याकरता नंद बाबाच्या अंगणामध्ये जमलेले आहेत. परंतु कोणत्या गवळणीने कशा प्रकारचा शृंगार केलता, कशा प्रकारची साडी परिधान केली त्याचं वर्णन नाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे. ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात. गवळण चालू असताना रसिक मायबापांनी हो गवळणी सोबत टाळी वाजवायची, ही गवळणीचा आनंद घ्यायचा आहे. गवळण आहे शृंगार रसातली, तिला चाल सुद्धा शृंगार रसातली असल्यामुळे प्रत्येकानं गवळणी सोबत टाळी वाजवायची आणि पाठीमागं गवळण म्हणायची बरं का. पुरुष मंडळ गवळण पाठ नसली जास्त लोड घ्यायचं नाही, पाठीमागं फक्त नाना 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 म्हणायचं आणि मावशी तुम्ही नाणी 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 म्हणा म्हणजे आपल्या नानांचा नानीचा उद्धार करायचा बस. हे आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून हे पाच रंगाचा शृंगार करून जय हो मन करते धरून आई
हे पाचरंगाचा शृंगार करून पाचरंगाचा शृंगार करून पाचरंगाचा शृंगार करून गवळण कार्यक्रमाला सुरुवात करायची तत्पूर्वी सर्व आदिवासी बांधवांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. बरं का म्हणलं गाणं झाला गवळण झाली बरं का, पण तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी, मागच्या महिन्यामध्ये इथं मी तुमच्या कर्जतला आलते बरं का, कर्जतला बरं का, तिथं की नाही माझं एवढ्या लोकांना सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतंय. पण सांगते ऐका बरं का, तिथं की नाही माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलतं माझ्या लग्नाला, कोण कोण आलतं लग्नाला, ही म्हातारी आलती की लग्नाला इथं. काय सांगायचंय म्हणली, पोरगलय चांगलं पोरगलय चांगलं देखणं देव आहे. बरं का ते काही कसं बरं का मंडळी, लग्न एवढं थाटात पार पडलं, पण घाई गडबडीमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला. आमचे मिस्टर, आमचे कारभारी कुठे बसले तू दिसतेत का आमचे मिस्टर? कसा दिसते आमचा जोडा, कसा दिसते माझा परश्या. इकडे जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. कसा दिसते जोडा,
पण तुम्ही म्हणता पोरी तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल थोडं जुनं नाहीस का पकडलं? पण बरं का आमच्या यांचा एक स्वभाव खूप गोड आहे बरं का. पाहिजे तुम्हाला खाली बसा. आता उठा, बस खाली बसा, खाली बसा. आता उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे बरं का. महिला मंडळ नवरा असा पाहिजे, नवरा असाच पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठलं पाहिजे, एक तडका दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटलं पाहिजे. हा यांचा स्वभाव मला खूप आवडला हो, म्हणून लग्नाला हो म्हणून टाकलं बरं का. पण काय सांगायचं मंडळी तुम्हाला, काय सांगू, लग्न झालं नांदाला गेले पण अवलाद लय कडून निघाली. कसं बघते पाहिलं, आणखीन मोड देणं नजर तरी खाली टाकली का. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते. मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही, पाहिजे की नाही? मी म्हणते नसल 2 BHK पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे की नाही. पण साधं राहायला घर सुद्धा नाही. ओहो, मोडकच घर आणि पडकच छप्पर. आमच्या संत एकनाथ महाराज म्हणतात हो, किती मोठं घर असू द्या बरं का मंडळी, राहण्याकरता किती मोठं घर असू द्या, परंतु त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही हो. किती मोठा वाडा असू द्या, त्या वाड्यासमोर जर अंगणामध्ये तुळस नसेल तर वाड्याला किंमत नाही हो. मग तसं हे माणसाचं शरीर आहे बरं का. केरबरी ओ कॅडबरी आपलं कारभारी, ते माणसाचं शरीर आहे. किती मोठं शरीर असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर महाराज म्हणतात ते शरीर सुद्धा काही किमतीचं नाही. म्हणून म्हणते मोडकच घर आणि पडकच छप्पर, अहो यांच्या देवाला देव घर नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, हा दादला नवरा नको ग बाई, हा दादला हा नवरा हा ठोंब्या. कसं बघतो बघितलं, इथंच बस, बसा या बसा या ठिकाणी. वा जास्त वेळ डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ उभं करू नका, गुडघ्याचा त्रास बरं का मंडळी. पण तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवरा सोडतील का, पण काय सांगू मंडळी तुम्हाला, अहो नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काय रिकामी हायवे मी. मला सांगा अंगावरती नेसणे करता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे का नाही चांगली साडी. काय सांगायचं, लग्न झालं तसं बघते मोडद्याने एक तरी साडी घेतली का, बघल तरी काय वाटतंय का. पण तुम्ही म्हणता आताच 5 साड्या बदलल्यास, या 5 साड्या कुठून आणल्या, खोटं बोलतीस का. परंतु या 5च्या 5 साड्या आमच्या वामन दादा म्हात्रे यांनी मला भेट दिली. त्या बरं मला म्हणले आमच्या कार्यक्रमाला यायलीस म्हणून जुनी साडी काय घालते, म्हणून वामन दादांनी मला 5च्या 5 साड्या मला भेट दिल्या. म्हणून तरी कशी बशी 4 चवीत आले, नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. लग्न झालं तर एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासाचा 4 वर्ष थांबून सुद्धा केली नाही. पण काय सांगू, रोज आंघोळीच्या गोळ्या घेते, फाटकचं लुगडं आणि तुटकीचं चोळी. बरं का मंडळी, फाटकं लुगडं कोणतं हे नाही बरं का, ही साडी फाटकी नाही. मग आमचे संत एकनाथ महाराज म्हणतात या कलियुगामध्ये आज माणुसकी नावाचं लुगडं फाटले बरं का, नाता नावाची चोळी फाटली, तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची सुई पाहिजे. परंतु आज या कलियुगामध्ये प्रेम, नात्यामध्ये गोडवा,
जिवळा आपुलकी माणुसकी राहिली नाही म्हणून महाराज म्हणतात हा विकल्प नावाचा नवरा नको. कारण एकदा का विकल्प जीवनामध्ये आला परत हा विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही आणि अध्यात्माकडे सुद्धा जाऊ देत नाही म्हणून महाराज म्हणतात फाटकच लुगड तुटकीच सोडी आणि तिला शिवायला दोरा की हो नाही म्हणून म्हणते काय नवराच नको. पण काही काही महिला मंडळी म्हणतात एवढी मोठी धडधाकड बाई नसते नुसत्या साडी पायी म्हणते नवराच नको. पण काय सांगायचं मावशी साडीसाठी नवरा सोडा. मला सांगा घरात जेवायला पाहिजे की नाही खायला पाहिजे की नाही. पण बघा ना फुकटच्या सप्तेतल्या पंक्ती घेऊन कसा फुगलाय. मला लग्न झालं तसं बघते नुसती जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही. कसा संसार करायचा कसं जगायचं सांगा ना. अहो खोटं सांगत नाही माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होत हो. पण यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली का तर घरात खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धारेची हो नाही. सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडतं. कोण म्हणलं भांडायला आवडतो. भांडायचा विषय सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिना आवडतो. पण काय सांगायचं लग्न झालं तसं बघते. सत्कार सोहळा सुद्धा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बरं का अहो लग्न झालं तसं बघते मोडद्यानं साधा फुटतो म्हणे तर गळ्यात बांधलेला आठवतोय का. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताई साहेब त्यांचं नाव घ्या ताई साहेब त्यांचं नाव घ्या की. पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण आता तुमचा मान राखते बरं का आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका. बर का मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. आणखी नाही घेऊ तुमच्या जवळचे दिसतात भावकी दिसते का तुमची नाही कलर ओळखलं बरं का. बरं असं घेते आहे का. पहाटेच्या पारी कोंबड कुकत पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. एका जनार्दनी समरस झाले अहो तुरस येथे नाही सुरतेचे मोती गोळ धाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही. बरं का मंडळी संसार आहे बरं का. किती मोठा कोणाचाही संसार किती मोठा असू द्या आजपर्यंत संसारामध्ये माणूस सुखी झाला नाही. काही जरी केलं नवरा हा पती असतो पती हा परमेश्वर असतो बरं का. म्हणून बरं का आमचे हे हो दिसायला कसे का असं बरं का स्वभावाला कसे का असं पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येते. 2-4 कमी सांगितले. तुम्हाला माझा नंबर 1चा पेंटे दाऊ माझा नंबर 1चं कार्ट दाऊ तुम्हाला कुठं बसलो ठेव का की कसा दिसते माझा अभिता बुच्चन कसा दिसते माझा दादा कोंडकी कसा बसला बघा जणू काही झाडाच्या खोडावर बसलाय वर सरा. बर का मंडळी हा माझा नंबर 1चा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधलं. पिंट्या मम्मीची केस सोड मम्मीला टकली करशील नकली तर वागा. बर का मम्मीला टकली करशील माणसं म्हणायची मम्मी काय बाळाला जेवण आणली का काय. पिंट्या लय बरं वाटत असेल नाही असल्या उतरत्या वयात अशी कवळी मम्मी सापडली. हे बघ पिंट्या आपला पप्पा टाटा करे बघ आपला पप्पा
पप्पाला टाटा कर. हे बघ टाटा कर पप्पाला. टाटा कर मग पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी जास्त कर. पाहिलं सगळं ऐकते की नाही. बापाव गेलाय. ए पिंट्या पिंट्या हे बघ मी पिंट्या म्हणलं इंग्लिश मिडियमला आहे ना. मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं अवघ मम्मी. मोठ्यानं म्हणायचं ए पिंट्या अवघ मम्मी. मोठ्यानं पिंट्या अवघ मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे वाटतं. काय खाते कोणाष्ट मोडदा नुसत्या जडची जड लागेल का रामदेव बाबाचा आटा खातो का काय कोणाष्ट वर सर नाही पडू देत नाही. 90 किलोची उचलीचे खाते पिते घरची मम्मी. ए पिंट्या पिंट्या तुझी चुनीची डेबी लेट वाचायली बघ. ठेवते खाली नाही तर कंबरट कटकन मोडल बघ. हा माझा नंबर 1चा पिंट्या. एकदा जोरदार टाळ्या हो द्या. जोरदार टाळ्या हो द्या. हा माझा 1 नंबरचा पिंट्या मावशी. आता तुम्हाला माझं 2 नंबरचं कार्टून दावतो. बर हा माझा 2 नंबरचा. बर हा दुसऱ्या लॉकडाऊन मधलं. ए पिंट्या कुठे गेलता. संडासला. कार्टून जागव दिसते कडे. कुठे गेलता. संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास घ्यायचा येत होता. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असते म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतो. पिंट्या बघ पप्पाला एकदा टाटा कर. टाटा. पप्पा किती खुश झाले बघ. पप्पा निस्ती लेकरं मोजायलेत बर का. मंडळी पोरग थोडस घाबरले. पोरग कन्फ्यूज झाले. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय. म्हणतोय मम्मी जरा डेंजर दिसते. पोरग म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते का नाही. लय जवळ नको टोचल. पोरग म्हणते आईला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती आई बापाव गेली म्हणून. बर का हा माझा नंबर 1चा पिंट्या. बर का पिंट्या वल लागल मुतला भेटला नाही ना. तसं काय करू नको. 8.5 डायक्लीन करून आणली वर सर. कसा बसला बघा ना जण काय छोट्या हातीत बसलाय. बरं का मंडळी हा माझा नंबर 2चा आहे. हो किती महिन्याचा असेल. किती महिन्याचा असेल. अवा तशी 6 महिना झाला. लेकराचं नाव पण नाही ठेवलं. ठेवू का ना. पहिल्या दिवशी फिल्मा दरबार आला जन्माला बाळ शाहरुख आणि पळणा गातोया अशोक सराफ जो बाळा जोरे. दुसऱ्या दिवशी लढवाळ बाळ आणि खायला मागतोय गुटक्याची माळ. बापाव गेला मोडदन. पण काय सांगायचं एवढं गुणाचं लेकरू पण तुम्ही म्हणता पोरी तू मिडल गोरी तुझा नवरा मिडल गोरा. मग प्रोडक्शन असं काळतच कळलं. पण मावशी अशा वाक्याला मी रेल्वेतल्या डब्यातले कोळशी खाल्ले होते बर का. एक अंगागीत गायलं. काय सांगायचं मावशी बर का. सकाळपासून पोरगा रडायचं थांबणं. कोणाची दृष्ट लागली का काय कोण. नाही काय झालं. नाही काय झालं. काय झालं
तू रडतो का कन तू? नाही नाही नाही. काय झालं? पप्पानं मारलं? पप्पानं मारलं? पप्पाची एवढी हिंमत? काळजी करू नका, आपण दोघं मिळून पप्पाला मारू. हो हो म्हणते. एक शेवट चांगला गीत गाऊन बघते बरं का. पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाची हवली करत. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना. नाना परी समजावे मागील के नाना परी समजावे हलविते पाळणा, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना. सिंगल फिल्म धडसड करतो. नाना परी करीत छंद, रडतो हा सुंद नेत्रात वाहते भीम, नेत्रात वाहते ह्याचा डोळा लागला. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना, रडता राही ना. या ठिकाणी धन्यवाद. जेवढं या ठिकाणी मला बोलण्याची संधी होती, जेवढी वेळ होता तेवढ्या या ठिकाणी मी कार्यक्रम केलेला आहे. कारण आमचा कार्यक्रम 2.5 तासाचा असतो. हो, तोपर्यंत भारुड काय आहे, नुसतं मनोरंजन आहे का, की भारुडामध्ये नेमकं काय आहे हे समजण्याकरता एक 2.5 तासाचा आमचा कार्यक्रम असतो. परंतु या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं असल्यामुळं हो मी या ठिकाणी बंधनात आहे. त्यामुळं मी जास्त वेळ न वाया घालता या ठिकाणी आवाजाची एक फरमाईश आलेली. खूप लोकांनी युट्यूब, इंस्टाग्राम, टी व्हीवर या ठिकाणी कार्यक्रम बघितला. आवाजाची फरमाईश हो की मोदी साहेबांचा आवाज या ठिकाणी. फक्त 1 मिनिट तुमचं घेणार आहे बरं का. हो बरं का मंडळी, माझं लग्न व्हायच्या अगोदर मला आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब मला पाहायला आले बरं का. मोदी साहेब मला पाहायला आले आणि मला पाहायला आल्याच्या नंतर मोदी साहेब माझ्याकडे बघून मला म्हटले थोडंसं विकू द्या आणि या ठिकाणी मॉनिटर वाढवा. मोदी साहेब मला म्हटले, मित्रों, मेरे प्यारे भारतवासियों, बाहर बहना, मैं इस औरत से शादी करना चाहता हूं, मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं. मेरे 125 करोड़ देशवासियों, जब से मैंने इस औरत को देखा है मेरा दिल में कमल का फूल खिल गया, मेरा दास कमल का फूल खिल गया. हा मोदीजींना म्हटलं, मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही बाई जमायचं, कारण मी आमदार साहेब वामन दादांना शब्द दिलेला आहे. आमदार मोदी साहेब गेले त्यानंतर मला पाहायला आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे थोर नेते शरदचंद्र पवार साहेब मला पाहायला आले. शरद पवार साहेब मला पाहायला आले. मला पाहिलं आणि माझ्याकडे पाहून मला म्हटले, शरद पवार साहेब आवाज आवडला तर सर्वांनी टाळ्याची दाद द्यायची. दादा पवार साहेब मला म्हटले, सरकारी समस्त आदिवासी प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका भिकारी वैशात असतो.
तसं याची काही थोडासा असं माझ्या सध्या पाचीवागे या वहीच्या हाताची काही असाव्याची काही शिलायाची करताना माझ्याजवळ सदस्य करतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. परत एकदा समस्त आदिवासी बांधवांना ज्यांनी महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोककला, लोकधारा जपून ठेवली अशा समस्त आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आदिवासी महोत्सव बदलापूर या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतोय, कारण यानंतर आणखी बरेच कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहेत. परत एकदा मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हल महाराज महाराज महाराज, काय सांगायचं तुमच्याबद्दल, काय बोलावं. मला वाटतं मी मगाशी सांगितलं होतं महिला वर्गाला, आणि इकडे काय तुम्ही हे केलं, हे एक नंबर. थोडं या.